हॅलो नमस्कार मंडळी, मी कोमल सावंत स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही माझा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओज दिसतील. तर माझी आत्ता वाजले 10 आणि माझी दिवसाची म्हणजे कामं झालेली आहेत बऱ्यापैकी. आणि आज मला एक रेसिपी बनवायची होती आंब्याचं पण, आणि मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला तर मग. हे जे आंब्याचं झाड आहे ना, खरं तर त्या आंब्याच्या झाडाचं मला नाव नाही माहिती आहे, पण या झाडाला वर्षातून 2 वेळा फळ लागतं. आणि याची कैरी तुम्ही कच्ची जरी खाल्ली ना तरी खूप गोड लागते. आणि आमचं तर खूप फेवरेट आहे हे झाड. आणि मी याच आंब्याचा आज पन्हं बनवणार आहे. 2 आंबे तोडलेत मी खरं तर. आणि तोडून झाल्यानंतर पहिल्यांदा तर ते सगळं धुवून घेतलं, कारण की त्याचा सगळा चीक असतो तो घालवला पहिल्यांदा धुवून. आणि आज मी चुलीवरती बनवणार आहे कैरीचं पन्हं. खरं तर कुकरमध्ये शिजवतात, पण मी चुलीवरती शिजवणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे रेसिपी. चुलीवरती शिजायला थोडासा वेळ लागतो, पण असं बाहेर तुम्ही झाडाखाली जेव्हा बनवता तेव्हा खूप छान वाटतं. आणि इथे श्रेयांश पण मला मदत करू लागते, वेलची बारीक करतो तो. त्याचं चाललंय मी करतो म्हणून. तुला आवडतं काय सगळं करायला? हां, इथे कैरी शिजून तयार झाली आहे, बघू शकता. आणि मी इथे असं बाहेर काढते, त्याला प्लेटमध्ये ठेवते म्हणजे थंड होईल, कारण की असं जर करायला गेलं तर ते खूपच गरम आहे. त्याच्यामुळे मग इथे मी बाहेर काढून घेतलं. आता कैरी थंड झाली आहे म्हणून मग मी त्याची साल काढून त्याचा गर काढून घेते. खरं तर थोडं अजून शिजायला पाहिजे होतं, पण कारण की त्याचा गर सगळा त्या सालीला लागतो आहे. आधी तर मी थोडंसं त्याची कोळी वगैरे हाताने करून घेतली, आणि सालीसाठी मग म्हटलं आता हाताने काढते, नंतर मग मी चाकूने काढून त्याचा सगळा गर बाजूला करणार आहे. जर तुम्ही 1 वाटी जर तुमचं असेल गर, तर मग तुम्ही 1 वाटी गूळ घेऊ शकता. आणि ते पण आंब्याच्या चवीवरती डिपेंड आहे. जर जास्तच आंबट असेल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ घेऊ शकता. आणि मला तर असं वाटते की 1 वाटी गर असेल तर 1 वाटी गूळ बरोबर होईल, आणि तेच मी इथे करते. श्रेयांशची पण मध्ये लुडबुड चालू होती, त्याचं पण झालेलं मी करतो, पण म्हटलं नको तू काही करूस, मी करते म्हणून. जास्त शिजलं नसल्यामुळं थोडासा त्रास होतो काढताना. मी मिक्सरमधून आंब्याचा गर सगळा बारीक करून घेतला आहे आणि पूर्ण असा बारीक केला आहे. तुम्हाला दाखवते मी. इथे मी 1 वाटी गर आणि 1 वाटी गूळ घेतला आहे. त्यात वेलची पावडर टाकून मिक्सरमधून बारीक करून घेतला. नंतर मग 3 कप घेतले, त्याच्यात 2-2 चमचे टाकले, पन्हं टाकलं आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं. आणि असं तयार झालं आंब्याचं पन्हं, खूपच छान. तर माझं कैरीचं पन्हं बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे. मस्तच, खूप छान झाले. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे कैरीचं पन्हं, कारण की उन्हाळ्याच्या दिवसात वगैरे खूपच आपल्या शरीराला थंडावा मिळावा ह्यासाठी ते बनवतात आणि पितात. यासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.